सदर बाजार लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे येथील 40 घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे। या परिसरातील घरांवर काही ठिकाणी विद्युत पोल पडले असून तर काही घरांवर झाडे उन्मळून पडल्याने घरासह संसार उपयोगी साहित्यांचे नुकसान झाले आहे। सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांसह पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या समवेत नुकसानीची पाहणी केली। यावेळी महाराष्ट्र वितरण यांच्यासह नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना झाडे हटवण्याच्या आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सांगितले आहे। अर्ध पडले झाड काय आता प्रायोरिटी घरावर आहे ती पहिली काढा, त्याप्रमाणे नियोजन लावा। ऐका की सकाळी अजून राहिलेलं ती बघू नये का नाही, जी अजून जी राहिलंय आपल्याला अजून काही एखादं घर माहित नाही ती बघून सगळ्याच ते हे करून येथील लोक आपली पण मोकळ्याच करा, थोडंच राहू दे असं एवढे डॅमेज झालेलं आहे पूर्ण, नंतर सगळंच बनवावं लागणार आहे। याला कसं असतं, याला तहसीलदार ऑफिसचे लोक येऊन हे सगळ्या गोष्टी करतात। आपल्याकडे काय आपण त्यांना सांगतो, आता झाडं तोडायचं हे जर ते आपण करू शकतो, आपल्याकडे आहे सगळ्या गोष्टी करू शकतो। तहसीलदारांचं झाले त्यांना सकाळी येते, सकाळी येतो परत तिकडे त्या मावशींच्या घरात सगळ्यांना तुम्हाला कळेल काय जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरंच नुकसान झालं, 40 घरांचं नुकसान झालेलं आहे। तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत, परत झाडं तुटून पडलेले, त्यामुळं लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे। तर आता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे। तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ एक 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत, ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे, ते सकाळी येऊन चालू करतील। तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू, आणि आम्ही तहसीलदार प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।